नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बालुशाही बनवणार आहोत। एकदम मस्त टेस्टी, बाजारापेक्षाही भारी अशी बालुशाही मी घरच्या घरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे। आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। दिसायला तर ही इतकी अप्रतिम दिसते, खायलाही तितकी अप्रतिम आहे। तर चला तर बघूया। हे 1 कपाचं मेजरमेंट आहे। तुमच्या घरात जो कप असेल तो वापरा। 2 कप साखर घेतली आणि 1 कप पाणी घेतलंय। 1 तार आणि चाचणी चिकट हाताला लागेल ह्याच्यामध्ये जो पाक असतो ना, म्हणजे 1 तार बनायच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि आपण यात थोडंसं इलायचीची पावडर टाकली आहे आणि ऑरेंज फूड कलर टाकलाय। फूड कलर टाकल्याने कलर ही खूप छान येतो। तुम्ही बघू शकता अशी चिपचिपी झाली आणि तार आता होणारच आहे। तर आता आपण जे बालुशाही बनण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स आहे त्याची तयारी करूया। आता इथे मैदा घेत आहे। त्याच वाटीने मी 3 वाटी मैदा घेतलाय। तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता। पाव वाटी असतं ना, ते आपलं तूप घ्यायचं आहे। ते तूप थोडं विरघळूनच घेतलेलं बरं। मी थोडं विरघळायचं माझं राहिलं होतं, पण विरघळूनच घ्या शक्य तेवढं। थोडंसं सोडा आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे। हे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी करून आपण एक पीठ मळतो ना, तर तेवढं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। पण एकदम घट्ट असं गुळाने मळायचंय। रफली आपल्याला मळून घ्यायचं आहे। याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी अगदी रफली याला मळून घेतले आणि तसं ह्याला झाकून कव्हर करून 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलंय। 15 मिनिटांनंतर हे छान असं रेस्ट झालं आहे। आता आपण डोनट खाल्लेच असणार तुम्ही, तर डोनटचं जे आकार असतं त्याच आकारामध्ये आपल्याला याला शेप द्यायचा आहे। मी तर इथे आपल्या हाताचाच वापर केला आहे। तुमच्याकडे जर कोणतं असं साधन असेल तर त्या साधनाने तुम्ही असं मधल्यामध्ये शेप देऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डोनटच्या आकाराचं आपल्याला छोटे छोटे करून घ्यायचे आहेत। आता यात सोडा घातल्यामुळे हे थोडेफार तेलात फुगून येणारच, तर तुम्ही थोडे छोटेच आकार करा। मी तर छोटे आकार प्रिफर केलेत। आता तेलामध्ये तेल असं कडकडीत तापवून द्यायचं नाहीये, तेल असं मध्यमसं तापवून घ्यायचंय। गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच ही सगळी प्रोसेस चालू ठेवायची आहे। तेलात असं बुडबुडे येऊस तर आपल्याला हे असं तळलं जाईल, म्हणजे आपलं तेल बरोबर तापलंय हे समजून चाला। थोडंसं हवं तर पीठ टाकून बघा आणि ह्याला कंटिन्यू असं म्हणजे थोड्या 2-2 मिनिटांनी असं पलटत राहा, जेणेकरून आपली कोणतीही बालुशाही जास्त ओव्हर कलर येणार नाही। आता ह्याला छान असा कलर आला आहे। तुम्ही बघू शकता माझी बालुशाही मस्त झाली आहे। आता पाकामध्ये आपण त्याला छान असं 10 मिनिटं बुडवून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असा रंग आलाय माझ्या बालुशाहीला आणि पाकामध्ये त्याला मी 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून देऊया थोड्या वेळ। तुम्ही आता बघू शकता आपले 10 मिनिटं, मी तर म्हणेन 20 मिनिटं तुम्ही ह्याला असंच पाकामध्ये बुडवून ठेवा। छान असं मस्त पाक बुडला जाईल। आता यातलं जी एक्स्ट्रा चाचणी आहे ती आपल्याला काढून टाकायची, त्यामुळे एका प्लेटमध्ये मी ह्याला काढून ठेवलंय। तर तुमच्याकडे जाळीदार भांडं असेल तर त्यात काढून ठेवा, जेणेकरून ते खाली चाचणी निघून जाईल वगैरे। आता ह्याला थोडंसं सजावटीसाठी काजू बदामने सजावट केली आहे। आणि आता आपली बालुशाही रेडी आहे, जे घरच्या घरी सोप्या 2-3 साहित्यातून बनणार आहे। तुम्हीही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ही बालुशाही मी तुम्हाला तोडूनही दाखवते। मस्त पाक आतमध्ये बुडाला आहे आणि छान आपलं शिजून पण झालं आहे। हे जवळजवळ मिठाई तुम्ही बनवून ठेवा हफ्ताभर या मिठाईला। काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।